श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने सांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, अधिक इतरांपेक्षा चांगलं राहायचं असेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी गोष्टी घ्यायला भेटतील. हा व्हिडिओ स्किप न करता नक्कीच संपूर्ण बघा, कारण तुमचा हा व्हिडिओ बघून आयुष्य नक्कीच बदलणार आहे. तुम्ही संत सद्गुरू बाळूमामांचं भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला नक्कीच विसरून जाऊ नका. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही हो, त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका, कारण जो तुमची कदर करतो त्याची तुम्ही सुद्धा कदर नक्कीच करायला पाहिजे. जळायला काहीच नसले की पेटलेली काडीसुद्धा आपोआपच विझून जाते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघत बसू नका, कारण की टाईम निघून गेल्यानंतर तुमच्यासाठी कोणीच परत येत नाही. त्याच हाताने कष्ट करावं, त्याचे भविष्य घडवा. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आयुष्यात नशिबावरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण की परिश्रम करण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही नशिबावरती विश्वास ठेवून बसाल तर तुम्हाला आयुष्यात फक्त अपयशच भेटणार आहे. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृष्टिनिशावर अवलंबून असते. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे स्वर्ग पराभव पुसून टाकू शकतो. काहीतरी मोठे करण्याची तयारी सुरू आहे, म्हणूनच सध्या आम्ही मैफिलीत दिसत नाही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही, कारण समुद्राला सुद्धा माहीत असतं की मोठं वादळ आलं म्हणून जागा सोडून जाता येत नाही. तिथलं वादळ तिथेच पुन्हा शांत होतं. ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांसाठी तुम्ही फक्त नशीबवान असता. त्यांना वाटतं की याला तर यार फक्त नशिबानंच सगळं भेटलं आहे, पण तुम्हालाच माहीत असतं की तुम्ही त्यासाठी किती कष्ट केले आहेत. जसे चांगले दिवस राहत नाहीत तसेच वाईट दिवसही राहणार नाहीत, कारण की वाईट दिवसही जातील आणि चांगले दिवस मात्र नक्कीच येतील. माणसाची वागणूक बघून समजतं की त्याच्या जीवनात आपली किंमत काय आहे. ते बरोबर आहे ना, कारण की आपल्याला कितीही कोणी जज केलं तरी आपल्याला आपली किंमत काय आहे हे माहीत असतं आणि इतरसुद्धा आपली किंमत दाखवून देतात. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेली नाही. कारण की जेव्हा तुम्ही असा सकारात्मक विचार कराल तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. प्रयत्न करीत राहा, कारण सुखात नेहमी कठीणच असते. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करायला शिका. खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीही सुधरू शकत नाही. आपणही कधीच त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला पाहिजे आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकत नाही अशी व्यक्ती. जेव्हा समजून घेणार कोणीच नसताना तेव्हा शब्द कमी आणि अश्रू जास्त बाहेर येतात. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयाच्या आरशातच लागतो ना. त्यामुळे तुमची किंमत सुद्धा नक्कीच वाढणार आहे. एक सफरचंद काय पडलं, लगेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. इथे माणूस रोज पडतोय, पण माणुसकीचा शोध अजून लागला नाहीये. तुम्ही सुद्धा यातून काहीतरी नक्कीच शिका.
श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्की ओळख सांगतील. आयुष्यात म्हणजे पत्त्याचा खेळ. चांगली पाणी मिळवणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पाण्यावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. संयम बाळगायला शिका. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून मधून जावे लागते. विचार करूनही फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही करू शकत तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात ना तो मनुष्य महान होतो. स्वतः मायनस पॉईंट ओळखून घेणं हेच जीवनातलं सर्वात मोठं प्लॅन्स पॉईंट आहे. वेळ ही बोलून दाखवत नाही, करून दाखवते. चांगल्या दिवसाची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय अजिबात कोणालाच कळत नाही. जेव्हा त्या ठिकाणी स्वतःला उभं करून बघा की ज्या प्रसंगातून समोरचा जात आहे त्याच ठिकाणी स्वतःला ठेवल्यानंतर काय आपल्या मनातील विचार असतील ते सुद्धा तुम्ही नक्कीच अनुभवून बघा. अपमानाचा बदला भांडण करून घेण्यापेक्षा स्वतःला एक नवीन काय तर ओळख निर्माण करून द्यायला नक्की शिका. आयुष्यात भविष्य बघू नका. भविष्यात माझ्या नशिबात काहीच नाही असं अजिबात म्हणू नका. हातावरती रेषेत दडलेलं भविष्य कायम बघत बसू नका. त्याच हाताने कष्ट करावं, त्याच हाताने तुमचे भविष्य घडवायला शिका. आयुष्यात खूप काही आहे. तुम्ही नक्कीच आयुष्य चांगल्या रीतीने जगून ला शिका. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचं सर्व पराभव पुसून टाकू शकतो का हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणसाची वागणूक बघून समजतं की त्याच्या जीवनात आपली काय किंमत असेल हे कधीच विसरू नका. खरं समोर आल्यावर सुद्धा माणूस खोट्यावर खोटं बोलत जातो. त्याच्यावरती कधीच विश्वास ठेवू नका. कारण की 100 रुपये आरशाची किंमत असले तरी जेव्हा सौंदर्य आपल्याला सुंदर वाटायला लागतं तेव्हा त्याच 10 रुपयाच्या 100 रुपयाच्या आरशातच जाऊन बघायला लागतं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. आयुष्यात काहीतरी शिकायचं असेल, काहीतरी करायचं असेल तर सकारात्मक विचार करायला शिका. कारण की तोच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार करून सुरू करतील. कारण की जेव्हा तुमच्याकडे काहीच नसेल तेव्हा तुम्हाला कोणीच ओळख देणार नाही. जेव्हा तुमच्याकडे काहीतरी असेल तेव्हा लोक तुमच्याकडे नक्कीच येतील आणि स्वतःचं नाव मोठं करायला तुमचं नाव वापर करतील. सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचं आहे. कारण या मार्गावर गर्दी कमी असते. कारण की खरं बोललं तरी आयुष्यात आपल्याला एक समाधान भेटतं, पण खोटं बोललं तर सतत खंत वाटून राहते की मी काहीतरी वाईट केलं आहे. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील. कारण तेव्हा आपलं नाव निर्माण केलेलं असेल. या जगात कोणतीच गोष्टही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला शिका. कारण की दुःख निघून गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात आनंद नक्कीच टिकून राहणार आहे. काय चुकलं हे शोधायला हवं, पण मात्र कुणाचं चुकलं शोधत राहतो. कारण की आपल्या चुका आपण कधीच शोधत नाही आणि इतरांचं काय चुकलं हे आपण कायम आयुष्यात शोधत बसतो. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. कारण की नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप वाटतो की आपण काहीतरी रागातून वाईट बोलून गेलो, पण आधीच विचार केला असता तर ते वाईट आपण नसतो बोललो. त्यामुळे संयम ठेवायला मात्र नक्की शिका. काम संपले की प्रत्येक जवळीक अनोळखी होऊन जाते. कारण की कामापुरते प्रत्येकजण आपल्याकडे नक्कीच येतात, पण काम संपल्यानंतर तेच व्यक्ती आपल्याला विसरून जातात. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चालीरीत राहाव्या लागतात. कारण की त्या विसरलो की आपण आयुष्यात हारलेलो असतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची आयुष्यात एक नवीन संधी निर्माण करून देते.
कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात ना त्यांनाच यश नक्कीच प्राप्त होते. तुम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करा. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्याने भरले आहे. तुम्ही कितीही म्हणाल की मी समोरच्याला पूर्णपणे ओळखलं आहे, पण तसं कधीच नसतं. कारण की समोरचा दिसतो तसा कधीच नसतो. कधीही त्या व्यक्तीमध्ये बदल होईल तुम्ही सुद्धा आयुष्यात कधीच सांगू शकणार नाही. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. जिथे झांजांनी सुद्धा जिद्द पकडलेली असते तिथे वादळसुद्धा पराभूत होतात. यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. नोकरदार आयुष्यात कधी पण होऊ शकता. तुम्ही फक्त मालक व्हायची स्वप्न बघा. कारण की आयुष्यात प्रत्येकच जण नोकर बनायची स्वप्न बघत राहिला तर आयुष्यात तुम्ही यशस्वी कधीच होऊ शकत नाही. आयुष्य सुंदर आणि सुखी जगण्यासाठी पैशाने विकत घेतलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने मिळवलेली लोक सर्वात जास्त मोलाची असतात आणि सुख देणारी तीच व्यक्ती असतात. तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्यांना, प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बागा आणि पुढे चालत राहा. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो. कारण की ती बोललेली व्यक्ती कधीच मनातून शब्द निघत नाहीत. म्हणतात ना, मारलेले वण निघून जातात पण बोललेले शब्द कधीच मनातून निघत नाही. जय बाळूमामा. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळ आलाय ने गंमत म्हणून हारले असे इतरांना वाटले पाहिजे. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. पैज लावायची असेल तर स्वतःसोबत लावा. कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकला, न हरला तर स्वतःचाच अहंकार हरून जाईल. काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतःच आयुष्यात एकदा खचून आणि मोडून पडून जातो. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. जसं तुम्ही यशाकडे एक एक पाऊल टाकाल अंधारातून, तसे तसे तुमचं यश तुमच्याजवळ नक्कीच येऊन पोहोचेल. संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ आयुष्यात कधीच येणार नाही. स्वतः संकटांवरती नेहमी चालून जा. कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल, इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. माणूस म्हणतो पैसा आल्यावर मी काहीतरी करीन, पण पैसा म्हणतो तू आधी काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे नक्कीच वाटचाल करून येईन. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल कधी सांगता येणार नाही. आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार जे लोक करता शकतात शेवटी तेच लोक जग बदलतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हरा पण कधी हिंमत हारू नका. डोकं शांत असेल तर निर्णय कधीच चुकत नाही. भाषा गोड असेल तर तुमची माणसे तुमच्यापासून कधीच तुटणार नाहीत. आयुष्य कठीण आहे पण तक्रार करून ते सोपेही होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा. आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका, नाहीतर तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करून घेतील आणि तुमच्या मनावरती राज्य करतील. जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमची काहीच चूक नाही. मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात तुमची चूक नक्कीच आहे. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्याइतका तुमच्याकडे वेळच नाही मिळाला पाहिजे. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते हो. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची एक नवीन संधी निर्माण करून देते.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेलाच पोहू शकता, ज्याचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. भरलेला किस्सा माणसांना जग दाखवतो आणि रिकामा किस्सा या जगातली माणसं दाखवतो. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. ज्याच्याकडे मन मोठे आहे तो खरा जिंकलेला असतो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करायला शिकतात. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. आयुष्य खूप मोठे आहे, त्यामुळे विचार करून नक्की शिका, कारण की आयुष्यात काहीतरी चुकलात, हरलात तरच तुम्ही आयुष्य जिंकाल आणि आयुष्यात नवीन वाटचाल करायला शिका, कारण की तोच माणूस आयुष्यात यशस्वी नक्कीच होतो. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, कायम तुमच्या मागे येत जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालाल, तेव्हा तुमची सावली तुमच्या पाठीमागे नक्कीच पडत राहणार आहे. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेपेक्षा महत्त्व नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन एक संधी निर्माण झालेली असते. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणं. हेच तुमचं यशस्वी होण्याचं मोठं पाऊल आहे. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावलं आहे. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची खरी पायरी आहे. जीवनात जर काही मिळवायचंच असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा, तरच तुम्ही त्याच्याकडे वाटचाल करायला शिकाल. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. स्वतःला नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. नियती तुमच्या हातून काही हिरावून घेत असते, तेव्हा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ती प्रत्येक गोष्ट वेगळ्यापणाने करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. आयुष्यात इतरांना समजावून सांगण्यापेक्षा इतरांना समजून घेण्याची जिद्द ठेवा. जेव्हा तुम्ही इतरांचं मन जिंकाल, तेव्हा तुम्ही आयुष्यात एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल. जय बाळूमामा. आयुष्य असे जगा की काहीतरी तुम्हाला नवीन करायचं आहे आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल करायला शिका. नाहीतर प्रत्येकाने एकच यश मिळवलं असेल तर तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल कधीच होणार नाही. आयुष्य वेगळं काहीतरी करायचं आहे असं सांगून जगायला शिका, की तुम्ही काहीतरी कष्टाने मिळवणार आहे आणि स्वतःवरती संयम मात्र नक्कीच ठेवा, कारण की आयुष्यात जे संयम ठेवतात ते यशस्वी नक्कीच होतात. जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं. आयुष्यात तुम्ही कधीच हार मानू नका. जे हार मानतात ना, त्यांच्याकडे जिद्द आणि हिंमत यशाकडे जाण्याची कधीच निर्माण होत नाही. आयुष्य असा जगा की काहीतरी तुम्हाला नव्याने करायचं आहे. आयुष्यात नवीन सुरुवात करायची आहे, कारण की जो हारून सुद्धा नव्याने सुरुवात करण्याची हिंमत ठेवतो तो आयुष्यात मात्र सक्सेस मिळवल्याशिवाय राहत नाही. जगाने तुमच्याकडे एकदम वेगळ्या नजरेने बघितले पाहिजे, कारण की वेगळ्या नजरेने तुम्हाला पाहिले असेल त्यांनी, तर मग मात्र तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. कारण की जग तेव्हा तुम्हाला नावे ठेवतं ना, तेव्हा ते इतरांसोबत मिळून नावं ठेवायला शिकतं. आणि ज्या दिवशी तुम्ही विजयी मिळवाल ना स्वतःवरती, त्या दिवशी जग तुम्हाला अगदी वेगळ्याच नजरेने पाहणार आहे. कारण की जगामध्ये फिरताना ते तुमचंच नाव वापरून स्वतःचं नाव वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्यात कधीही हार मानू नका, कारण की समुद्र शांतच असतो ज्या वेळा वादळ येतं, कारण की शांतता ही सगळ्यात मोठी यशाची गुरुकिल्ली आहे. आयुष्य चांगलं जगायला शिका.
तुम्ही सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर सद्गुरू बाळूमामा तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक यश मिळवून देण्यासाठी नक्कीच ताकद देणार आहेत. जय बाळूमामा. तुम्ही अजूनही आपल्या या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केली नसेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा मात्र नक्की. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.